मॉर्निंग मंडळी. तुम्ही बघू शकता माझं सगळं आवरलेलं आहे. आता मी इकडं ते केस खूप गळत आहे ना, तर मग म्हटलं जरासं जवस वगैरे लावची पेस्ट करून हे पाहू शकता. इकडे ठेवले मी पाणी. आता याचं काय म्हणतात ते, याचं जेल करून लावणार आहे मी केसाला. एक चम्मच टाकले, चालू केले कारण तुम्ही बघितले ना मग व्हिडिओमध्ये माझे केस किती खूप गळत होते. हे बघा असं त्याचं जेल कसं होते बघू. पोरांचं तरी सगळं आवरून दिलेलं आहे, सगळं स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे. बघू शकता तुम्ही सगळं आवरलेलं आहे आज. हे बघा इकडं सगळं आवरलेलं आहे. काम करायचं आहे पेंडिंग अजून. आता आंघोळ झाली, देवपूजा केली, पाणी ठेवलेलं आहे आंघोळीला चुलीवर. आंघोळ वगैरे करते, मग देवपूजा वगैरे करून घेते. आधी माहीत पोरांचं पटकन आवरून देणं ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. पाहू कोंडा वगैरे खूप झालेले माझ्या डोक्यामध्ये. आणि काय माहिती पाणी चेंज होते ना, कारण पाणी विकत घेतो ना आम्ही विहिरीचं. ते म्हणजे ते पाणी जे टँकर आणून टाकतं ना, ते कुठल्या पण विहिरीचं टाकतं, असं फिक्स एका विहिरीचं नसतं ना. त्यामुळे मग गळतं माझे केस. बघू शकता किती पातळ झाले, तर हेच पातळ झाले. तर आणखीन तेल एक लावते मी. तेल बघू आता काय होतं. तर 3 महिने लावून बघायचं. मला असं वाटतंय फरक पडेल. आता 2च वेळेस लावले मी. ते जेल वगैरे एकदा लावून बघते, त्याचे केस कसे होतात. स्किनला पण लावून पाहते. कारण मला नाही असं इथं दिसत नाही आहे, पण थोडंसं वांग वगैरे झाली इथं वांग झाली आहे. ती वांग पण जाते का काय माहिती. बघू जवस जेल करून चेहऱ्याला पण लावलं ना तर टाईट होती म्हणे स्किन सगळं असं. आणि इथं कसं आहे माहिती आहे का, म्हणजे जरा जास्त चालवते. मला तर माहिती राहणार खाणार कसं असतं. राहणार राहिले आणि सिटीत राहिले, सिटीमध्ये कसं हवाच नाही लागत ना, त्यामुळे माणूस थोडंसं बोर पडतो. राहणार राहिली हवा शेताची ताजी हवा भेटते मला, शरीरासाठी चांगलं आहे सगळ्या गोष्टी. पण काय करतो माणूस शेतात राहिली, जे शेतात राहतात ना त्यांना सगळ्यांना माहिती शेतात राहिल्या कसं राहतं. अवतार कसा होतो. अजून कळालीच नाही झाली जेल. हे बघा हे असं बनते. आता ये जेल झालं ना की खबर ना दिल को किसी की खबर. माझं किचन बघा कसं आहे. बस आली नाही का अजून? हा गवताने जाऊ नका आयचं नानी. तुम्हाला माहिती का, आम्ही काल जेवायला बसलेलो होतो बाहेर बाजूवर नेहमीसारखं. तर जेवण नेमकंच झालं होतं. जेवण झाल्याच्या नंतर आम्ही जस्ट एक थोडा वेळ बसलो होतो. इतका मोठा साप होता, तुम्हाला काय सांगू फ्रेंड्स. एवढा होता हाताने, एवढा मोठा साप होता. आणि इतक्या स्पीडनं तो पुढे सरड्या चालला होता, सरड्याच्या पाठीमागे साप लागलं होतं. आणि ते सरड्या इतकं घाबरून गेलं होतं ना, आणि ते साप असं पूर्ण दंड होतं आणि त्याचं ते असंच चालत होतं असंच. बापरे एवढी भीती वाटली. आम्ही बाजावर बसलेलो होतो, काकू खुर्चीवर खाली पाय सोडून बसलेल्या होत्या त्या आमच्या बाजूच्या काकू. तर त्यांनी एवढं घाबरून पायावर घेतले आणि कधी बाजावर चढले काय कळालंच नाही. इथं जसं आलोय ना आम्ही राहायला 3-4 महिने झालं, तसं नुसतं साप पाहतोय. पुन्हा संध्याकाळच्या टायमाला 5-6 वाजले ना, मग ते आपण खरकटं वगैरे टाकतो ना, ते हे खायला येतात, काय म्हणतात त्याला, कोल्हे. माहिती आहेत का तुम्हाला कोल्हे येतात इथं खरकटं खायला. खूप भीती वाटते बाबा बाहेर निघायचं म्हणलं की. संध्याकाळी 5च्या नंतर बाहेर निघायची हिंमत नाही होत इथं. एकटं कोणी सोबत असले की काही नाही वाटत म्हणा, पण एकटं निघायची हिंमत नाही होत. साप हे ते विंचू निघतात, खेकडे येतात. मोहब्बत की नहीं जाती, मोहब्बत हो जाती है मेरे यहाँ.
मोहब्बत की नहीं चाहती, मोहब्बत हो जाती है मेरे यहाँ, ओ मेरे यहाँ। सुना है मैंने, सुना है तूने। आली वाटतं बस पोरांची आमच्या. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लीज एखादं मराठी माणूस जाते, एखादं गावठी माणूस जाते पुढं तर जाऊ द्या ना. कमेंट करा, सबस्क्राईब करा, छान छान असे कमेंट करा. मस्त चालले आमची पोरं, आमची 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 माझी. आली का रे बस. टायगर मागं लागतो. पोरं चालले ना की टायगरचा जीव असा थोडा 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 होतो. ते का आता प्रेम टायगरला खाऊ घालून गेलं ना तर ते दिवसभर प्रेम येऊस तर काही खात नाही माहिती का. इतकं म्हणजे इमानदार आहे ते. 4ला येतात ना लेकरं घरी शाळेतून, मग त्या टायमाला खातून असं जाऊन बसतो रस्त्याला 4ला. पोरं यायच्या पुढं मस्त असं त्याला बरोबर माहिती की ह्या ठिकाणी बस येते, त्या ठिकाणी जाऊन बसते वाट बघत. रंगाची मोतिया अंगाची केवड्या गंधाची भरले ना उमगले गालाला देठला पानाला माझ्या या सरदाराला उमजले ना. हे असं झाले देवा. एवढं बघू एवढं पुरते का नाही काय माहिती. पाणी कमी पडलं राव. चला आता ते थोडंसं थंड करून घेते आणि मी लावून घेते केसाला. बघू तुम्हाला लावल्याच्या टुसक्याला सारं गळाले घर सगळे. चेहऱ्याला पण लावले मी. मिक्सरमध्ये काढायचे. नाही शिजवलं का त्याचं जेल निघतंय असं चिकट. पण काय झालं मी पाणी थोडं ठेवलं ते घट्ट झालं लई. ते पाणी आटून की नाही थोडंच उरलं, मग ते केसाला चेहऱ्याला पुरलंच नाही. पण तरी आता लावले. आता नंतरला पाणी जरा जास्त ठेवते. बघू इथं ते वांग पण जाते म्हणायच्यानी. कमी होत गेलं की येते. हो का काय माहिती. इथं असं इकडं चट्टा पडल्यावर पडले ते वांगाचं. आता केसाला ते लावले. केस बी गळणार पण याच्याने आणि सिल्की होता. हे बघू शकता तुम्ही. आंघोळ केली. डोकं तर काही नाही धुवून घ्यायला मी, कारण डोक्याचं तसंच ठेवले. फक्त थोडंसं ते जवस लागलेलं होतं ना, तर त्याला मी काय केलं माहिती आहे का, असं कंगव्यानं विंचरून काढलं ते. आणि चेहऱ्याला बघू शकता तुम्ही. हे दिसतंय का तुम्हाला. हे असे इथं वांग झालेली आहे. म्हणजे इथं थोडंसं इथं थोडं झाले. तर आता बघू असं सॉफ्ट. आणि मी स्वतःला असं प्रॉमिस केलेलं आहे की माझे केस वाढवायचे आहेत मला. आणि जे गळत आहे ना, पूर्ण टक्कल व्हायला आले ना, तर ते कमी करायचे. तर आता हे मी मॉइश्चरायझर आणलेलं आहे. मी. तर हे आता हे पण लावून घेते. सो दिसते का हे असं. हे मॉइश्चरायझर लावून घे. हे दिसते का. थोडंसं लावायचं. माझे हे असे गालावरती ना छिद्र आहेत. ओपन पोर्स ज्याला म्हणतो आपण, ते पण कमी होतं म्हणे याच्याने. असं थोडंसं हलक्या हाताने मसाज करून घ्यायचं. जाने मन यहाँ है दिल तेरा देखता है किधर, मिला ले दिल से दिल जहाँ से शाम. चला आता
माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. मला देवपूजा करायचं आहे आणि त्यानंतरला देवपूजा केल्याच्या नंतरला मला कपडे वगैरे धुवायचे. माझी फरशी बाकी आहे अजून पुसायची. पसारा तर सगळं आवरलेलं आहे. ते राहते ते तसंच राहते. पसारा आहे ना ते रोजच राहते. किती आवरा त्याला. ते लेकरं टाकूनच जातात. सकाळी अशी थंडी वाजते इकडं काय सांगावं. आणि मग दुपारी जसं जसं टाईम होतो 10-11 वाजतात तसं असं ऊन पडते. असं वाटते की उन्हाळाच पडले उजाड. करमतच नाही पण इथं उन्हाचा आवाज येतो बघा. असं टक्कल पडलेली इथं. केस सगळं गळून चालल्यात. माय काय करा आणि काय नाही. असं टक्कल पडल्यावर कायच करावं रे देवाच्या नारायणा. ते राव तुम्ही लोक ना माझ्या चॅनलला सबस्क्राईबच नाही करत. असं नका ना करत जो. सबस्क्राईब करा ना. सबस्क्राईब करा. चांगले चांगले कमेंट करा जेणेकरून मला आयडिया येतील. माझ्या ह्या भद्द्या डोसक्यामध्ये आयडिया येतील. व्हिडिओ तुम्हाला कुठले कुठले व्हिडिओ बघा वाटतात. परत इथं बाहेरचं पण दाखवले असते जंगलामधले सगळं फिरू फिरू. पण काय दाखवू तुम्हाला. सारे झाडीच झाडी आहे. हे डाग बघा हाताने केलेलं कुट्टाना. माझ्या कानातले गेले. कानात नाही आहे. कानातले मोडले. सगळं गेलं. एक 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 तर खायला पैसे नाहीत. सोनं घ्यावं. सोनं किती महाग झाले माहिती आहे का. ते माहिती आहे का. थोडंसं एक्सरसाइज वगैरे चालू केली मी तर मग कमी झालेत. बघू शकता बघा असे सुजून चालली होती पार बोटं. चला तर मग तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू बघा. व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट करा. आणि प्लीज मला अजून काही असं रेमेडीज जर असतील केस सगळं आलेत खूप तर प्लीज ताईंनो भावांनो मला कमेंट करून सांगा की मी माझ्या गळत्या केसांचं माझं जे टक्कल पडणार आहे भविष्यामध्ये त्याच्यासाठी मी काय काय करू. तर प्लीज मला कमेंट करून सांगा. नाहीतर मग जे असे 4 केस बघताय ना डोक्यावर तर त्याचे कसं टक्कलच होऊन जाईल. आधीच आता इथं सुरुवात झालेली आहे टक्कल व्हायला. तर पूर्ण टक्कल होऊ देऊ नका. पुण्य भेटेल तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतरला आणि मला छानसं कमेंट केल्यानंतर तुम्हाला पुण्य लागेल. चला तर मग स्वस्त राहा मस्त राहा मजेत आनंदात आणि माझे व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करा. शेअर करा. कमेंट करा. प्लीज रिक्वेस्ट आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीला. तर चला आता मी आवरते. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.